श्री स्वामी समर्थ मंडळी, वैकुंठ चतुर्दशी का साजरी केली जाते? कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असे का म्हणतात? चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वैकुंठ चतुर्दशी कधी साजरी केली जाते? वैकुंठ चतुर्दशी व्रततिथी हिंदू धर्मात साजरी होणारी ही चतुर्दशी कार्तिक शुक्ल पक्षात येते. असे म्हटले जाते की भगवान श्री विष्णू जगातील सर्व शुभ कार्य करून घेतात, परंतु ते 4 महिने योग निद्रात जातात. त्यामुळे या 4 महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या 4 महिन्यात भगवान शिव सर्व कामाची जबाबदारी घेतात. अशा प्रकारे जेव्हा भगवान श्री विष्णू योग निद्रातून जागे होतात तेव्हा भगवान शिव सर्व कार्य त्यांच्याकडे सोपवतात. त्याच दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. मंडळी, वैकुंठ चतुर्दशीची तिथी आहे 25 नोव्हेंबर रोजी 5:22 पासून सुरू होऊन 26 नोव्हेंबर रोजी 3:53 पर्यंत आहे. मंडळी, असे मानले जाते जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होते. मृत्यूनंतर आत्म्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते. वैकुंठ चतुर्दशीला सर्वसामान्यांसाठी स्वर्गाचे दार खुले राहतात, जेणेकरून त्यांना विष्णूच्या नामस्मरणाने स्वर्ग प्राप्त होईल. नारदाच्या विनंतीवरून भगवान श्री विष्णूंनी जय आणि विजय यांना वैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश दिला होता. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू 108 कमळांच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा करत होते. तेव्हा महादेवाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फूल गायब केले. भगवान विष्णू शिवलिंगावर एक एक करून कमळाची फुले अर्पण करत होते. शेवटी एक फूल कमी होते. मग त्याला वाटले की आपले डोळे देखील कमळासारखे आहेत, म्हणून तो आपला एक डोळा शिवलिंगाला अर्पण करणार होता. तेव्हा भगवान शिव प्रगट झाले आणि त्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. त्यांनी प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले. मंडळी, या काळात पुराणातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या 3 कथा वाचाव्या असं सांगितलं जातं, ज्याविषयी सांगितलं जातं की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी याचं वाचन केल्यावर 14,000 पापांचे कर्मदोष दूर होतात. या वैकुंठ चतुर्दशीला शिवाने कोटी सूर्यप्रकाश असणारं सुदर्शन चक्र विष्णूंना प्रदान केलं. या दिवशी स्वर्गाची दारं खुली राहतील. जो हे व्रत मनापासून करेल त्याला वैकुंठ धाम मिळेल. त्याचप्रमाणे आणखीन एक कथा सांगण्यात येते. धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता. तो फार वाईट वागायचा. अनेक पापं त्याने केली. एकदा तो गोदावरी नदीवर आंघोळीला गेला. त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते. त्यांच्यासोबत धनेश्वरही होता. ही वैकुंठ चतुर्दशी होती. या श्रद्धाळू लोकांमुळे धनेश्वरला पुण्य मिळालं. त्याचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नरकात टाकलं. तेव्हा श्री विष्णू तिथे आले आणि म्हणाले, याने खूप पाप केली आहेत, पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केलं आणि तिथं आलेल्या अनेक श्रद्धाळूंच्या पुण्याने त्याचे पण सर्व पाप नष्ट झाले आहेत. आता त्याला वैकुंठ धाम मिळेल. मंडळी, देवादिदेव महादेवानं प्रसन्न केले असता आपसुक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातना मिळतात आणि जिवंतपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येते. स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय? स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक. वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले, परंतु मानवाने आपल्या हाताने बरेच काही गमावले. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तोच नरक. मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठी चांगल्या कथा कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. आपण आपले क्षुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. इथे तर 4 महिन्याचा ओव्हरटाईम करूनही महादेवानी कुठलीही तक्रार केली नाही. आहे ना कौतुकास्पद? हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया. आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे आणि फुले बेल वाहतात, तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळस वाहून जागे करतात. ते हरिहर ऐक प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी
हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे। मंडळी, वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात, अन्यथा विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात। इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते।